एकदम आनंद. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, पडी देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी नवे, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवरया, पडी देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी नवे, योगक्षमा त्यांची दानी जड भारी, योगक्षमा त्यांची दानी जड भारी, वाट डावे करे धरोनिया, पडी देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी नवे, तुका म्हणे नाही विश्वास जा मनी, तुका म्हणे नाही विश्वास जा मनी, पहावे पुराणे विचारुनी, पडी देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी नवे, समचरण सरोजं सान्द्रनीलमुदावं, जगरणीतवानि मण्डनं मण्डनानां, तरुण तुलसी माला गंधर्वं गंधनेत्रं, सदैव विठ्ठलं
चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेज स्फुरति प्रदेशं विरेंद्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओं नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचानुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती मंगल भवन अमंगल हारी नमो माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणचे देव होय गुरु, पडे देव भाव पुरवे वासना, अंते ते आपण आपासी नव्हे. प्रस्तुत प्राप्त सळे प्राप्त वेळी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देवते सुप्रसिद्ध साधू वराग्याचे मूर्तिमंत पुतळे, वारकरी साम्राज्याच्या कळशस्थानी शोभणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पाच चरणाचा अभंग असून महाराज बाबांद्वारे भगवान परमात्मा भगवत भक्तावर किती आणि कशा पद्धतीने प्रेम करतो याचे चिंतन करणारा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडला. या अभंगाचा शब्दाचे अर्थ जर पाहिला अगदी सरळ सोपा सर्वांचं लक्ष देण्यासारखा अवघड असं काही त्या ठिकाणी नाही. महाराज म्हणतायत माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपण जी देव होय गुरु, भगवान परमात्मा भगवत भक्तावर
आपला देवपणा बाजूला सारतो, प्रेमापोटी त्या भक्तासाठी गुरु होतो. आपणची देव होय गुरु. प्रेमापोटी भगवान परमात्मा भगवत भक्तासाठी काहीही त्या ठिकाणी करायला तयार असतो. बडे देव भाव पुरवी वासना अंतिते अपना पासनावे. जीवन जगत असताना भगवत भक्ताच्या जीवनामध्ये एखादी वासना निर्माण झाली असेल तर भगवान परमात्मा प्रेमापोटी त्या भगवत भक्ताची वासनाही पूर्ण करतो आणि शेवटी सर्व त्या भक्ताला अंतिते अपना पासनावे त्याला आपल्या जवळ घेऊन जातो. एवढंच नाही, तो भक्त जीवन जगत असताना एखाद्या वेळेस त्या भक्ताला जर संकट येत असेल तर भगवान परमात्मा धावून येतो. कधी त्याच्या मागे उभा राहतो तर कधी त्याच्या पुढे उभा राहतो आणि त्याच्या जीवनामध्ये आलेले आघात भगवान परमात्मा दूर करतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली या आघात निवारया. आमची प्रेमापोटी भगवान परमात्मा काय करतो? भगवत भक्त एखादा जीवन जगत असताना त्या भगवत भक्ताच्या जीवनामध्ये जर योग येत नसेल किंवा एखादी गोष्ट प्राप्त होत नसेल तर भगवान परमात्मा त्या भक्ताला ती गोष्ट प्राप्त करून देतो आणि ती गोष्ट चिरकाळ कायमस्वरूपी टिकून ठेवण्याचं काम योग आणि क्षेम या दोन्ही मागण्या त्या ठिकाणी भगवान परमात्मा चालवतो. एवढंच नाही, जर तो भक्त त्या ठिकाणी कर्तव्य विन्मुख होत असेल किंवा रस्त्यापासून बाजूला जात असेल अशा भक्ताला भगवान परमात्मा प्रेमापोटी वाट दावी करी धरोनिया तुकोबराय म्हणतायत. मी या 4 चरणामध्ये तुम्हाला जे काही सांगितलंय ना, जर या माझ्या बोलण्यावर कोणाचा विश्वास बसत नसेल नाही बसत एखाद्याचा विश्वास तर तुकोबराय म्हणतात विश्वास बसत नसेल तर तुम्ही काय करा? तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणी विचारवणी पडिये देह भाव पुरवी वासना अंतिते आपणा पासण्यावे. असा या अभंगाचा शब्दचा अर्थ तुमच्या पुढे ठेवला. विठ्ठल विठ्ठल. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. श्री क्षेत्र त्या ठिकाणी खुर्लोड भव्य दिव्य स्वरूपामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्री संत शिरोमणी सावता महाराज वर्धापन दिन, त्याचप्रमाणे धर्मनाथ बीज निमित्त श्रीमद भागवत कथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण ज्यांच्या अमृततुल्य वाणीतून आपण कथा श्रवण करत आहात असे श्री हरिभक्त परायण भागवताचार्य सचिन महाराज मंठेकर महाराज या ठिकाणी सुंदर प्रकारे या ठिकाणी कथा या ठिकाणी करतायत. आपणही त्या कथेचा आस्वाद त्या ठिकाणी घेत आहात. आजचा हा कार्यक्रमाचा 5वा दिवस. या कीर्तनासाठी उपस्थित सर्वच महाराष्ट्रातील नामवंत कलाकार श्री हरिभक्तपरायण उत्कृष्ट कीर्तनकार आमचे गणेश महाराज त्या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे गायनाचार्य आमचे दुसरे सोनू महाराज आहेत, मुकुंद महाराज आहेत, अनिल महाराज आहेत. गावातील सर्व भजनी मंडळी, बालगोपाळ वारकरी मंडळी, विनेकरी बाबा चौदार यांचा हात जगन्नाथ क्या बात ऐकस वाटावं असं वाटतं. त्या ठिकाणी महाराजांचा हात त्या ठिकाणी आहे. गोड मृदंग ज्या ठिकाणी महाराजांचं त्या ठिकाणी आहे. खरंच या पखवाजातून आवाज काढणं एवढं सोपं नाही. तरी त्या ठिकाणी एवढ्या थंडीच्या दिवसामध्ये महाराजांना घाम फुटला. महाराज घाम पुसायचा नाही आपण का? लोकांना कळायला पाहिजे हे कष्टाचा पैसा आहे, फुकटचा पैसा महाराज खरं आहे, घामाचा पैसा आहे. त्या ठिकाणी ज्यांनी या ठिकाणी कीर्तनाचं सौजन्य घेतलं असे श्री हरिभक्तपरायण श्री अण्णा शिवराम उकरडे मामांनी या ठिकाणी फार दिवसापासून त्यांची इच्छा होती की कीर्तन सेवा झाली पाहिजे, कीर्तन सेवा झाली पाहिजे. आपल्या गावाचे भूमिपुत्र श्री हरिभक्तपरायण भागवताचार्य प्रदीप महाराज त्या ठिकाणी महाराजांची कथा त्या ठिकाणी चालू आहे. महाराजांचा फोन झाला. उपस्थित सर्व गावकरी मंडळी, महिला मंडळी, या ठिकाणी सर्व तरुण मंडळी ज्यांचा मला अभिमान असे तरुण मंडळी या ठिकाणी आहेत. फार मोठा उत्सव या ठिकाणी आपण करतायत.
श्री संत शिरोमणी सावता महाराजांच्या वर्धापन दिनानिमित्त त्या ठिकाणी सप्ताह आहे. धर्मनाथ बीज या ठिकाणी आपल्या सप्ताहामध्ये येतो. फार पर्वणी आपल्या सप्ताहामध्ये येतात. मकर संक्रांतीचा सण देखील आपल्या सप्ताहामध्ये त्या ठिकाणी घडून आला. फार असं त्या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये बऱ्याच दिवसापासून आपल्या सप्ताहाचं नाव ऐकून आहे. भव्य दिव्य स्वरूपामध्ये नामदेव महाराज शास्त्री, विष्णू महाराज केंद्र, बरेच मोठमोठाले कीर्तनकार या ठिकाणी येऊन गेलेत. आनंद आहे. वर्धापन दिन त्या ठिकाणी आहे. श्री संत सावता महाराजांचा अधिकार आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. काय अधिकार होता संत सावता महाराजांचा? फार मोठा अधिकार. सगळे संतांमध्ये ज्येष्ठ संत जर कोणी असेल तर श्री संत सावता महाराज आहेत. कारण ज्यावेळेस पंढरपूरला संत संमेलन भरलं त्यावेळेस माझ्या मुक्ताईने सांगितलं, काका तुम्ही सर्वांमध्ये ज्येष्ठ त्या ठिकाणी संत आहात. या संत संमेलनामध्ये कोण कच्चं आणि कोण पक्क याची परीक्षा त्या ठिकाणी तुम्हीच त्या ठिकाणी घेऊ शकता. तो अधिकार त्या ठिकाणी तुम्हाला प्राप्त आहे. तुम्ही तो अधिकार वापर त्या ठिकाणी करा आणि कोण कच्चं कोण पक्क याचं निरीक्षण करा. काकाने त्या ठिकाणी थापडणं हातामध्ये घेतलं. एक एक संतांच्या डोक्यावर थापडणं मारत निवृत्तीनाथांच्या डोक्यावर थापडणं बसलं. आता ते निवृत्ती कधीच मृत्यूवरनं येणार आहे. त्यांना थापडणं बसणं काय होणार? ज्ञानोबरायांच्या डोक्यावर सर्वांच्या डोक्यावर थापडणं बसलं. नामदेवरायांच्या समोर काका आले. थापडणं बसणार. नामदेवरायाने पंढरीनाथाकडे पांडुरंगाकडे धाव घेतली. सगळ्या संतांनी ठरवलं नामदेव महाराज करते, नामदेव महाराज करते. पुढचा कथाभाग मला सांगायचा नाही. मला कथा एवढी सांगायची ना. श्री संत सावता महाराजांचा जो अधिकार होता फार मोठा अधिकार त्या ठिकाणी होता. म्हणून या ठिकाणी हा वर्धापन दिनाचा उत्सव आपण भव्य दिव्य स्वरूपामध्ये त्या ठिकाणी करत आहात. धर्मनाथ बीज ही आपल्या भारतीय संप्रदायामध्ये तुकाराम बीज, धर्मनाथ बीज आणि आणखी महिला मंडळी भाऊबीज. तुमच्यासाठी भाऊबीज महत्वाचे आहे. म्हणून या धर्मनाथ बीजीच्या निमित्तानं भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी सप्ताह त्या ठिकाणी होतोय. अभंगाच्या त्या ठिकाणी निवडला तो जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंग पाठ नाही असा कोणी वारकरी नाही. आणि ज्याचा अभंग पाठ नसेल तो वारकरी नसेल. बरोबर आहे की नाही? हरिपाठ या ग्रंथातील गुरु परंपरेच्या परंपरेचे अभंग जे आहेत 6-5 अभंग, त्या अभंगातील हा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबार भगवान परमात्मा भगवत भक्तावर त्या ठिकाणी नितांत प्रेम करतो असं चिंतन त्या ठिकाणी येते. पण एक लक्षात घ्या, भगवान परमात्मा तुमच्या आमच्यावरही प्रेम करतो. भगवान परमात्मा त्याच्या कुटुंबावरही प्रेम करतो आणि भगवान परमात्मा भगवत भक्तावरही प्रेम करतो. विठ्ठला प्रेम करत असताना भगवान परमात्मा थोडा भेद करतो. काय? तुमच्या आमच्यावरचे प्रेम आहे हे सामान्य प्रेम आहे. कुटुंबावरचे प्रेम आहे हे विशेष प्रेम आहे. आणि भगवत भक्तावरचे प्रेम आहे ना ते विशेषात विशेष प्रेम त्या ठिकाणी भगवत भक्तावर आहे. तुमच्या आमच्यावर भगवान परमात्म्याचं सामान्य प्रेम. तुम्ही म्हणाल देवाचं आमच्यावरती काय प्रेम आहे, कशाप्रमाणे प्रेम आहे आम्हाला सांगाल? ऐका. अनमोल किमतीचा निर्णय भगवान परमात्माने आम्हाला स्वाधीन करून दिला. या देहाला लागणारी आवश्यक वस्तू निर्माण केल्या, आहार निर्माण केले, सर्व त्या ठिकाणी निर्माण करून दिले आपल्यासाठी. हे त्या भगवान परमात्म्याच्या प्रेमाचं लक्षण. प्रत्येक जण त्या ठिकाणी सकाळी उठतो, उपवासी पोटी उठतो. पण भगवान परमात्मा संध्याकाळी झोपत असताना त्याच्या मुखाला काहीतरी घातल्याशिवाय, त्याला जेवू घातल्याशिवाय त्याला झोपू देत नाही. हे त्या परमात्म्याच्या प्रेमाचं लक्षण आहे. प्रत्येक जण त्या ठिकाणी रात्री झोपल्यानंतर भगवान परमात्मा आपल्याला नियमितपणे उठवतो की नाही? एक जण म्हणलं, महाराज बांधता फेटा मारता चाटा, सकाळी माझी पत्नी मला उठवते, माझी बायको मला उठवते, तेव्हा मी उठतो. अरे बाबा, तुझ्या बायकोने उठवण्याच्या अगोदर ती चेतना शक्ती त्या भगवान परमात्म्याने तुला दिली जागृत होण्याकरता, ती त्या भगवान परमात्म्याने दिली. ही प्रेमाचं लक्षण आहे. लहानपणी आपण ज्यावेळेस आईच्या गर्भामध्ये होतो, लहानपणी सर्वांचं त्या ठिकाणी भगवान परमात्मा आपण जन्माला यायच्या अगोदर भगवान परमात्म्याने आपल्या पोटाची सोय करून ठेवली. आपण आईच्या गर्भामध्ये होतो त्यावेळेस
भगवान परमात्म्याने आईच्या स्तनामध्ये आपल्यासाठी जे दूध निर्माण केलं हे त्या भगवान परमात्म्याचे प्रेमाचं लक्षण आहे. काळा दुधा कोला करी जन्मलाशी जेव्हा चिंता तुझी तेव्हा केली त्याने. आणि प्रेमाचाच जर विषय सांगायचा झाला तर ऐका, प्रत्येकाच्या शरीराला त्या ठिकाणी 9 प्रकारची छिद्र आहेत. किती छिद्र आहेत? प्रत्येकाच्या शरीराला 9 प्रकारचे द्वार आहे. तरीही या 9 द्वारातून हे सूक्ष्म चैतन्य वायू तत्व जात नाही. हे त्या भगवान परमात्म्याच्या प्रेमाचं लक्षण आहे. नाहीतर शास्त्रकार सांगतात नवचित्रे समाचरे शरीरे चित्रम पत्रम स्थितर्म. शास्त्रकार सांगतात या शरीराला 9 प्रकारची चित्र ऐका. 10 टायरची गाडी असू द्या. किती टायरची? 10 टायरची गाडी असू द्या. पण त्या 10 टायर मध्ये एखाद्या टायरला जर त्या ठिकाणी एक छिद्र पडलं, एक जर काटा टोचला तर आमची 10 टायरची गाडी जागेवर उभी राहते की नाही? जागेवर उभी राहते. का? एक छिद्र पडलं गाडी जागेवर उभी राहते. पण या शरीराला, आपल्या या शरीराला 9 प्रकारची छिद्र आहेत. किती? 9 प्रकारची. तरीही हे वायू चैतन्य त्या ठिकाणी जात नाही. हे त्या परमात्म्याचं लक्षण आहे. 9 प्रकारची छिद्र आहे. माणसं, एखादी व्यक्ती मेली की आश्चर्य करतात. कस काय मेली? कस काय मेला? कस काय मेला? आणि मेलं त्याचं आश्चर्य करू नका. आतापर्यंत ते राहिला याचं आश्चर्य करा. या सप्ताहासाठी ज्यांचा आशीर्वाद त्या ठिकाणी आहेत असे ओंकारगिरीजी महाराज मुर्डेश्वर, श्री हरिभक्तपरायण सदानंद महाराज रणेश्वर संस्थान हट्टी, मधुकर महाराज पारनेरकर, विष्णू महाराज केंद्र, मी नाव घेतलं अगोदरच, विद्यानंद महाराज, हे त्या ठिकाणी आपल्या सप्ताहासाठी फार लोकांचे आशीर्वाद आहे. आणि म्हणूनच हा सप्ताह महाराज बसलेले, हा सप्ताह यांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी एवढ्या नावारूपाला त्या ठिकाणी आलेला आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून भगवान परमात्मा त्या ठिकाणी तुमच्या आमच्यावर प्रेम करतो. हे त्या प्रेमाचं लक्षण आहे. मी सांगत होतो, माणूस मेला याचं आश्चर्य करू नका. तो आतापर्यंत राहिला याचं आश्चर्य करा. कारण जाणं हा नियतीचा धर्म आहे, निसर्गाचा नियम आहे. जो जन्माला आला तो मरणार आहे, तो खाटीवर आला तो ताटीवर जाणार आहे. त्याचं बारसं झालं त्याचं तेरसं होणार.
याचं आश्चर्य करा. म्हणून भगवान परमात्म्याचं प्रेमाचं लक्षण या शरीरातून ते वायू तत्व जात नाही, हे त्या भगवान परमात्म्याचं प्रेमाचं लक्षण आहे महाराज. नाही तर भगवान परमात्म्याच्या सत्तेशिवाय हे शरीर त्या ठिकाणी चालू शकत. हे शरीर त्या ठिकाणी चालू शकते. वृक्षाचे पान आले जाती सत्ता राहिली अहंता मग कोठे. भगवान परमात्म्याच्या सत्तेने त्या भगवान परमात्म्याच्या प्रेमानंच आपण त्या ठिकाणी जगलोय, आतापर्यंत त्या ठिकाणी जगत आहोत. त्या भगवान परमात्म्याच्या प्रेमाचं लक्षण आहे. हे सामान्य प्रेम तुमच्या आमच्या भगवान परमात्मा सारखंच करतो, पण आपल्यापेक्षा थोडं ताकदवर शिल्लक प्रेम भगवान परमात्मा त्याच्या कुटुंबावर करतो, त्याच्या परिवारावर परमात्मा जास्त प्रेम करतो आपल्यापेक्षा. काय झालं, भगवान परमात्म्याला 16,108 पत्न्या होत्या. किती? 16,108 पत्न्या. आणि त्या प्रत्येकीला त्या ठिकाणी 10 मुलं आणि 1 मुलगी असं त्या ठिकाणी मोठा परिवार त्या ठिकाणी होता. पण त्या परिवारामध्ये 16,108 पत्न्यामध्ये जामवंती नावाची ती भगवान परमात्म्याची पत्नी होती ना, तिला मुलबाळ नव्हतं. प्रेमाचा विषय सांगतो, आपल्यापेक्षा शिल्लक प्रेम त्या ठिकाणी भगवान परमात्मा कुटुंबावर करतो. त्या जामवंतीला त्या ठिकाणी मुलबाळ नव्हतं, म्हणून ती त्या ठिकाणी दुःखी असायची, उदास असायची. एक वेळ भगवान परमात्म्याने तिला विचारलं, काय झालं तुला? सांगितलं, प्रत्येकीला मुलबाळ आहे, मला मुलगा नाही. भगवान परमात्म्याने संकल्प केला, मी तुझ्यासाठी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला, भगवान शंकराला 1000 कमळ वाहण्याचा संकल्प करतो. त्या दिवशी भगवान परमात्म्याने संकल्प केला, रोज उठावं, जामवंतीला सोबत घ्यावं, भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन 1000 कमळ त्या ठिकाणी 1 वर्षापर्यंत वाहण्याचा संकल्प केला. रोज त्या ठिकाणी जामवंतीला सोबत घेऊन भगवान शंकराच्या मंदिरात जावं, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणून त्या ठिकाणी कमळ त्या ठिकाणी समर्पित करायचे. शेवटचा दिवस उगवला, त्या दिवशी सर्व विधी त्या ठिकाणी सामान सोबत घेतलं, भगवान शंकराच्या मंदिरात आले, जामवंतीला त्या ठिकाणी सोबत घेतलं आणि भगवान शंकराच्या ठिकाणी अभिषेक झाला. एक कमळ उचलावं, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. 999 कमळ त्या ठिकाणी भरले. एक कमळ कमी पडलं. भगवान परमात्म्याने मागचा पुढचा विचार न करता आपला डोळा त्या ठिकाणी काढला, जामवंतीच्या हातामध्ये तिला सांगितलं, वाय भगवान शंकरला तो समर्पित कर. झाला असं त्या ठिकाणी भगवान शंकर प्रसन्न झाले. 1000 कमळ वाहण्याचा संकल्प पूर्ण झाला. 1 वर्ष भगवान शंकर प्रसन्न झाले. सांगितलं, काय पाहिजे? सांगितलं, या जामवंतीला मुलबाळ नाही, हिला मुलबाळ व्हावा असा आशीर्वाद त्या ठिकाणी द्या. आपल्या कुटुंबासाठी भगवान परमात्म्याने संकल्प केला आणि जामवंतीला जो मुलगा झाला त्याचं नाव काय ठेवलं? सांब. मला सांगायचं एवढंच आहे, भगवान परमात्मा तुमच्या आमच्यावर सामान्य प्रेम करतो. त्याच्या परिवार
सोडिला संसार माया तयावरी फार. ज्यांनी संसाराविषयी आसक्ती सोडलेली आहे ना, अशा भक्तावर भगवान परमात्मा विशिष्ट त्या ठिकाणी प्रेम करतो. एवढा भगवान परमात्मा प्रेम करतो. आणि देव भक्ताच्या प्रेमाला कोणतीच उपमा दिल्या जात नाही. भगवान परमात्मा एवढं प्रेम करतो, त्या भगवत भक्ताच्या प्रेमाला कोणतीच उपमा त्या ठिकाणी दिल्या जात नाही. ज्ञानोबरांनी देव भक्ताच्या प्रेमासाठी एक दोन उदाहरण दिले ज्ञानेश्वरीमध्ये, पण तेही उदाहरण त्या ठिकाणी कमी पडले. ज्ञानोबरा म्हणतात, किंबहुना धनुर्धरा जो मातेची आहे उदरा, तो मातेचा सोयरा की तुला पा. देव भक्ताच्या प्रेमाला ज्ञानोबरांनी उदाहरण देण्याचा प्रयत्न केला, पण तोही उदाहरण त्या ठिकाणी कमी पडते. देव प्रेमाला कोणतीच उपमा दिल्या जात नाही. ज्ञानोबराय म्हणतात, किंबहुना धनुर्धरा जो मातेची आहे उदरा, तो मातेचा सोयरा की तुला बा. ज्ञानोबराय म्हणतात, आई मुलावर आणि मुलगा आईवर त्या ठिकाणी किती प्रेम करतो, फार प्रेम करतात महाराज. आई त्या ठिकाणी मुलावर नितांत त्या ठिकाणी प्रेम करते, मुलगाही त्या ठिकाणी नितांत त्या ठिकाणी आईवर प्रेम करतो. जोपर्यंत मुलगा लहान असतो ना, लहान, जर तो एखाद्या जत्रेमध्ये जर गेला आई सोबत आणि जर हात सटकला तर चुकली या माय बाळ हुरहुरबाय. त्या मुलापुढे जर एखादा ब्रह्मदेव जर उभा केला तर तो काय म्हणतो, मला आईच पाहिजे. धाय पकडून रडतो. खेळला द्या तरी रडणं थांबत नाही, खायला द्या तरी रडणं थांबत नाही. फक्त आई 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 म्हणून त्या ठिकाणी आवाज देतो. आणि आई देखील एखाद्या वनामध्ये एखाद्या जंगलामध्ये जर मुलगा हरवला, तुका म्हणे बाळ माता चुकली आवनी न भवता जननी दुःख पावे. एवढं त्या ठिकाणी निष्काम प्रेम आई त्या मुलावर करत असते. ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. अतिशय प्रेम त्या ठिकाणी आई मुलावर करते.
की आई त्या ठिकाणी मुलावर प्रेम करते, निष्काम प्रेम त्या ठिकाणी करते. ज्ञानोबरांना या दृष्टांतामध्ये थोडा कमीपणा सापडला, थोडं वैगुण्य त्या ठिकाणी सापडलं. ज्ञानोबरा म्हणताय आई त्या ठिकाणी मरेपर्यंत त्या ठिकाणी मुलावर प्रेम करते, पण त्या ठिकाणी मुलगा त्या ठिकाणी आईवर मरेपर्यंत प्रेम करेल म्हणून सांगता येत नाही. मी सांगतो म्हणून नाही, ज्ञानोबराय सांगतात पहिली बाळ तसे आई बा हे पिसे ते सरे मग श्रीमासे झोलोनिया टाके. लहानपणी त्या ठिकाणी आईशिवाय न राहणारा मुलगा, पण त्या ठिकाणी लग्न झालं, बाहुल्या त्या ठिकाणी उभं राहिला आणि त्याच्या कानावर जर त्या ठिकाणी शब्द पडले आली घटी सभी बनवरा घेऊनिया जागरा गृह्यते मधुपर गंगूजन करा. अक्षता पोचलं का तुला? अंतरपटा ते करा तृष्णा तृष्ण मधुवरण करणे दोघे करा उभी वादंत्री बहुकल्पना करणे सूर्या सदा वधोश्वमवतु शुभ मंगल. त्याच्या कानावर हे शब्द पडले रे पडले आणि त्याच्या कानाला ज्या शब्द पडतात त्याच्या डोक्याला त्यावेळेस या तांदळाच्या आणि ज्वारीचे दाण्याचा मार बसतो ना, बाण बसतो, त्यावेळेस त्याच्या बुद्धीमध्ये परिणाम होतो. एवढा आई 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 करणारा, पण बाहेरून आला की आई कुठे, बहिणीला विचारतो आई कुठे, बाहेरून आला की आई शिवाय न राहणारा मुलगा, पण लग्न झालं की आईला विचारतो कुठे गेली ती, कुठे गेली ती, कुठे गेली ती. मग परिणाम एवढा होतो की आईवरचं प्रेम उठत आणि पत्नीवर जाऊन बसत. ज्ञानोबरायला वैकुंठ सापडलं, आई त्या ठिकाणी मरेपर्यंत मुलावर प्रेम करते, पण मुलगा त्या ठिकाणी आईवर प्रेम करेलच म्हणून सांगता येत नाही. हा दृष्टांत त्या ठिकाणी कमी पडला देवभक्ताच्या प्रेमाला. ज्ञानोबरायने दुसरा दृष्टांत दिला पती आणि पत्नीचा. पती पत्नी लग्न झालं की एवढं त्या ठिकाणी एकमेकावर प्रेम करतात, एवढं प्रेम करतात की एकमेकाशिवाय त्या ठिकाणी राहू शकत नाही, एवढं त्या ठिकाणी प्रेम करतात. लग्न झाल्या 2 वर्ष पती पत्नीला म्हणतो अगं प्रिये तू माझी चंद्रमुखीस. काय आहे? चंद्रमुखी. 2 वर्ष त्या ठिकाणी चंद्रमुखी. मुलबाळ झालं, 2-3 वर्ष झालं की बायको जरा गरम व्हायला लागते, रागायला लागते, मग तो म्हणतो अगं प्रिये तू आता सूर्यमुखी. 2-4 वर्ष झाले, संसार बराच पुढे निघून गेला की बायको शब्दाने त्या ठिकाणी नवऱ्याला बोलते, मग त्या ठिकाणी तो म्हणतो अगं प्रिये तू आता ज्वालामुखी. एवढं त्या ठिकाणी परिणाम होतो महाराज. कशामुळे प्रेम आहे पण ते प्रेम टिकून राहत नाही. पहिले 2 वर्ष नवरा बोलतो, बायको ऐकते, त्याच्या पुढचे 2 वर्ष बायको बोलते, नवरा ऐकतो, आणि तिथून पुढे वर्ष दोघंही बोलतात आणि अख्खं गाव ऐकतं. एवढे परिणाम होतो प्रेमामध्ये. कारण नोकरीवाल्याचा विषय पहा तुम्ही, जर पगाराचा दिवस जर जवळ येत असेल, पगार जर जवळ तारीख येत असेल तर बायको त्या ठिकाणी एवढं प्रेम करते, एवढ्या जीव लावते, हा ड्युटीहून घरी आला की लगेच ग्लास भरून पाणी झालं, चहा ठेवू का कॉफी करू का गरम गरम पोहेच करू का कांदा भजी करू, एवढं त्या ठिकाणी प्रेम करते. एवढं नाही तुमचा त्या ठिकाणी हात दाबू का पाय दाबू का तुमचा नरडा दाबू, एवढं त्या ठिकाणी सेवा का प्रेम. पैसा जवळ येत असेल तर कोणी त्या ठिकाणी सेवा करतं, पण एवढं त्या ठिकाणी प्रेम करते महाराज. पण कुठपर्यंत? जोपर्यंत शरीर संपदा आणि सत्ता आहे तोपर्यंत त्या ठिकाणी प्रेम करते. जोपर्यंत शरीर चांगला आहे, पैसा भरपूर आहे, सत्ता आहे, तोपर्यंत स्त्री प्रेम करते. आणि जी स्त्री त्या ठिकाणी प्रेम करते एवढं जीव लावते, पण म्हातारपणामध्ये ती पत्नी ती बायको काय म्हणते महाराज?
मरता तरी बरे नाशिले घर थुंकणिया एवढं त्या ठिकाणी परिणाम होतो. महाराज म्हातारपणामध्ये म्हातारा त्या ठिकाणी मोठ्याकडे असतो, म्हातारी लहानाकडे असते. दोघेही त्या ठिकाणी एका बांधावर दिवसभर गवत कापतात पण एकमेकाशी बोलत असे आडवे पाहतात. आडवे जर त्या दोघांच्या मध्ये एखादा उभा राहिला तर जळून खाक होईल एवढं बिघडतं, एवढं रागाने पाहतात एकमेकाकडे. का देव त्या ठिकाणी देव भक्ताच्या प्रेमाला पती पत्नीचं प्रेम त्या ठिकाणी कमी पडतं, आई मुलाचंही प्रेम त्या ठिकाणी कमी पडतं. पण बाकीचे नातं सोडूनच द्या. एवढं भगवान परमात्मा भगवत भक्तावर प्रेम करतो किंबहुना भक्त देखील भगवान परमात्म्यावर तेवढंच प्रेम करतात. ज्ञानोबराय तर म्हणतात देवा तू आम्हाला एवढा आवडतोस एवढा आवडतोस किंबहुना माझ्या जीवापेक्षा जास्त झाले तुझी त्या ठिकाणी आवडतो. तसं संत त्या ठिकाणी सांगतात देवा तू आम्हाला जीवापेक्षा जास्त आवडतो देवा. एवढं त्या ठिकाणी संत त्या ठिकाणी देवावर प्रेम करतात. जसं संत त्या ठिकाणी शपथ घेऊन सांगतात देवा तू आम्हाला जीवापेक्षा जास्त आवडतोस ना, तसं देव देखील अर्जुनाला सांगतात हे अर्जुना या विश्वामध्ये जीवलग स्वैरा जर माझा कोण असेल अर्जुना तुझी शपथ घेऊन सांगतो तया आईसे दुसरे आम्हा पर्यंते सोयरे नाही गा साचुकारे. तुझी शपथ घेऊन सांगतो अर्जुना या भक्ताशिवाय मला जीवलग दुसरा कोणीच नाही. एवढा भगवान परमात्मा भगवत भक्तावर प्रेम करतो, एवढा जीवापान प्रेम त्या ठिकाणी भगवान परमात्मा त्या ठिकाणी भक्तावर करतो. मग प्राणाय प्रिय पांडव ती प्राणा परोते
भगवत भक्तावर करतो आणि त्या प्रेमापोटी भगवान परमात्मा त्या भगवत भक्ताच्या प्रेमापोटी भगवान परमात्मा आपला देव बनवा वाटला सारतो आणि किंबहुना वेळ प्रसंगी भगवान परमात्मा त्या भक्तासाठी गुरु होतो. अभंगाचा प्रथम चरण. शब्द आहे. माझा म्हणला की जवळचा वाटतो आणि आपला म्हणला की त्या ठिकाणी लांबचा वाटतो. माझा म्हणला की जवळचा आहे, माझा विठोबा म्हणला की त्या ठिकाणी माझा जवळचा. ज्यावेळेस लोकमान्य टिळक शाळेमध्ये होते, लहान मूर्ती पहिली दुसरीला असेल टिळक, गुरुजींनी त्या ठिकाणी भिंतीवर एक नकाशा टांगला त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी गुरुजी प्रश्न विचारतात मुलांना. एक एकाला त्या ठिकाणी प्रश्न केला, ए तू सांग नकाशा कशाचा आहे? त्या मुलांनी सांगितलं हा नकाशा गुरुजी भारताचा आहे. दुसऱ्याने विचारलं हा नकाशा कशाचा आहे? दुसऱ्याने सांगितलं हा नकाशा इंडियाचा आहे. दुसऱ्याला विचारलं, तिसऱ्याला विचारलं, सांगितलं नकाशा कशाचा आहे? सांगितलं हा नकाशा हिंदुस्थानचा आहे. गुरुजीने सांगितलं तू बस. टिळक त्या ठिकाणी बसलेले होते, लहान मूर्ती होती. टिळकाचा नंबर आला, टिळक नकाशा कशाचा आहे? त्यावेळेस टिळक त्या ठिकाणी जागेवर उभे राहिले नाही, तर त्या ठिकाणी नकाशापर्यंत आले. एक हात त्या ठिकाणी नकाशाला लावला आणि दुसरा हात आपल्या छातीला लावला.
इंडियाचं म्हणले नाही, भारताचं म्हणले नाही, तर हा नकाशा गुरुजी माझ्या देशाचा आहे. माझा म्हणला की त्या ठिकाणी आपण की त्या ठिकाणी दर्शत. पण हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे. कारण देश माझा म्हटलं की त्या ठिकाणी आपुलकी. भारत माझा देश आहे आपण म्हणतो की नाही, असं म्हणतो. असं भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे आणि बांधव माझा आमचे भांड नाही. बांधव त्या ठिकाणी आहे. भारत माझा माझा म्हटलं की त्या ठिकाणी आपुलकी बदर्शिवत. किंवा जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. माझा म्हटलं की त्या ठिकाणी आपुलकी दसरी जाते. म्हणून देवाने त्या ठिकाणी एकतर संताला माझं म्हटलं, नाही तर संतांनी संताला माझं म्हटलं. देवाला माझं म्हटलं, माझा विठोबा, म्हणून देवाला माझं म्हटलं. किंवा संतांनी संताला माझं म्हटलं. साधकाचा माय बाप, दर्शनी हरे ताप, सर्वाबुद्धी सुखरूप ज्ञानोबा माझा. संतांनी संताला माझं म्हटलं. किंवा ज्ञानाचा 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 सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा संतांनी संताला माझं म्हटलं. देवाला आपलं म्हणा, देव त्या ठिकाणी आपल्यावर प्रेम केल्याशिवाय राहणार नाही. कधीतरी त्या ठिकाणी कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता म्हणा. कधीतरी देवाला माझं म्हणा. म्हणायचं का मग? देवाला माझं म्हणायचं ते तर सर्वांनी हात वर करा. देवाला माझं म्हणा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. भगवान परमात्मा भगवत भक्त प्रेम करतो. परमार्थ असला तरी प्रेमाची आवश्यकता आहे आणि प्रपंच असला तरी प्रेमाची आवश्यकता आहे. प्रेमाशिवाय प्रपंचही होत नाही आणि प्रेमाशिवाय परमार्थही होत नाही. पण प्रेमाला त्या ठिकाणी परमात्म्याचं प्रेम आणि प्रपंचाचं प्रेम त्या ठिकाणी याच्यामध्ये जमीन आसमानचं फरक आहे. परमार्थाचं प्रेम आणि प्रपंचातलं प्रेम. कारण परमार्थातलं प्रेम वेगळं आणि प्रपंचातलं प्रेम वेगळं. प्रपंचातलं प्रेम कसं आहे माहिती सांगतो तुम्हाला. प्रपंचातलं प्रेम म्हणजे एकेरी वाहतूक, वन वे ट्रॅफिक. परमार्थातलं प्रेम जे आहे, संसारातलं जे प्रेम आहे हे पुढं पुढं जातं, मागं येत नाही. बापाचं मुलावर प्रेम आहे पण मुलाचं त्याच्या मुलावर प्रेम आहे, त्याचं बापावर प्रेम नाही. बाप मुलावर प्रेम करतो पण तो जो मुलगा आहे तो त्याच्या मुलावर प्रेम करतो, बापावर प्रेम करत नाही. काय झालं, एक राजा त्या ठिकाणी
राजा उदास झाला मुलबाळ होईना म्हणून राज्याचा त्याग केला, वनाचा रस्ता धरला, वनामध्ये गेला. पण जात असताना त्या ठिकाणी एक साधू महात्मा भेटला. सांगितलं राजा का निघाला वनामध्ये? सांगितलं माझ्या संसारामध्ये मला मुलगा नाही, उदास आहे मी, मला त्या ठिकाणी संसारामध्ये मन लागत नाही. मी निघालो त्या ठिकाणी देहांत प्रायचित्त घ्यायला, ते जीव द्यायला निघालो. साधूने सांगितलं असं करू नको गड्या, मी तुला त्या ठिकाणी एक फळ देतो, ते फळ घेऊन जा, राणीला खाऊ घाल, या फळाच्या पराक्रमाने त्या ठिकाणी तुला मुलगा होईल. राजाने ते फळ हातामध्ये घेतलं. राजा घरी आला. राजाने त्या ठिकाणी राणी साहेबाला बोलून घेतलं. राणी साहेबाच्या हातामध्ये ते फळ दिलं. सांगितलं राणी साहेब हे साधूने त्या ठिकाणी दिलेलं फळ आहे, हे फळ खा, तुम्हाला त्या ठिकाणी मुलगा होईल. सांगितलं. राणी साहेबांनी ते फळ घेतलं आणि राणी साहेबांनी 2 दिवसानं ते फळ प्रधानजीला दिलं. बरं का, प्रधानाने 2 दिवसानं फळ धुणी भांडी करणारीला दिलं. धुणी भांडी करणाऱ्या बाईने 2 दिवसानं ते फळ घोड्याच्या खरारा करणाऱ्याला दिलं. आणि घोड्याचा खरारा करणारा जो होता सेवक, त्याने ते फळ वैश्याला दिलं. आणि वैश्याने ते फळ 2 दिवसानं राजाला आणून दिलं. राजाच्या हातामध्ये ज्यावेळी ते फळ आलं त्यावेळेस राजा विचार करू लागला, मागच्या त्या ठिकाणी आठवड्यामध्ये हे फळ मी राणी साहेबाला दिलं होतं, राणीला दिलं होतं, हे फळ वैश्याकडे आलं कसं? मग राजाने उलट तपासणी सुरू केली. राजाने त्या ठिकाणी वैश्याला विचारलं, वैश्या तुला हे फळ कोणी दिलं? वैश्याने सांगितलं मला हे फळ घोड्याचा खरारा करणाऱ्या सेवकाने दिलं. त्याला बोलवलं, तुला हे फळ कोणी दिलं? सांगितलं मला हे फळ धुणी भांडी करणाऱ्या दासीनं दिलं. तिला बोलवलं, तुला हे फळ कोणी दिलं? तिने सांगितलं मला हे फळ प्रधानजीने दिलं. आणि मग प्रधानजीचा नंबर, प्रधानजी तुम्हाला हे फळ कोणी दिलं? सांगितलं राजेसाहेब माफ करा, पण मला हे फळ राणी साहेबांनी दिलं. आणि ज्या वेळेस राणी साहेबांनी दिलं असं ऐकलं, राजाने डोकं बडून त्या ठिकाणी रडायला सुरुवात केली की माझं प्रेम त्या ठिकाणी राणीवर, राणीचं प्रेम प्रधानावर, प्रधानाचं प्रेम धुणी भांडी करणारीवर, धुणी भांडी करणारीचं प्रेम तरी कुठं प्रधानावर, तिचं प्रेम त्या ठिकाणी घोड्याला खरा करण्याच्या त्या सेवकावर, त्याचं प्रेम कुठं त्या ठिकाणी तिच्यावर, त्याचं प्रेम वैश्यवर. असं प्रेम त्या ठिकाणी पुढं जातं. प्रपंचातलं प्रेम हे पुढं जातं, मागं येत नाही. बापाचं मुलावर प्रेम आहे, पण मुलाचं त्या ठिकाणी बापावर आश्रय सांगता येत नाही. उन्हाळ्याचे दिवस संपत आले, पावसाळा सुरू होणार आणि पत्रा उचललेला आहे म्हणून मुलगा वर गेला पत्रावर, पत्र त्या ठिकाणी बरोबर करायला. उन्हाचे दिवस आहे, 12चा 1चा टाइम झाला. बापाने बघितलं, बाहेर आला बाप. सांगितलं बाळासाहेब खाली उतरा, ऊन फार तापते, खाली उतरा. मुलांनी सांगितलं जा, एवढं काम करतो लगेच मी खाली उतरतो. बाप परत 10 मिनिटांनी बाहेर आला. बाळासाहेब फार ऊन तापते, पायामध्ये चप्पल नाही, डोक्याला रुमाल नाही, तुम्हाला ऊन लागेल, खाली उतरा. त्या मुलाने रागवला थोडा, बाबा समजत नाही की तुम्हाला, एवढं काम करतो खाली उतरतो. परत 10 मिनिटांनी बाप बाहेर आला. बाळासाहेब भिजलं तरी चालेल आता, पण खाली उतरा. पण बाप त्या ठिकाणी सांगतोय, मुलगा ऐकत नाही. मुलगा म्हणतो बाबा तुम्हाला सांगितलं नाही एकदा खाली जाऊ, काय बघितला म्हणून मी उतरतो. त्यावेळेस बापाला राग आला, ज्या मुलासाठी एवढं कष्ट करतोय तो मुलगा माझा ऐकत नाही. मग त्या बाळासाहेबाचा जो पत्रावर गेलेला होता, त्या बाळासाहेबाचा 1.5 वर्षाचा मुलगा पाळण्यात झोपलेला होता. बाबाने थोडी युक्ती केली. बाबाने ते पाळण्यातला मुलगा काढला, बाहेर पोतं टाकलं आणि त्या पोत्यावर त्या बाळासाहेबाचा मुलगा टाकला 1.5 वर्षाचा. ऊन लागायला लागलं म्हणतो 1.5 वर्षाचा मुलगा रडायला लागला. त्या बाळासाहेबांनी पाहिलं बरोबर पत्र वाचलेलं. बाबा अहो काय करताय? म्हणे काय करतोय? तंबाखूला चुना लावतोय. काय करतोय? अहो म्हणे ते बाळ माझं एकूण एक रडतंय, त्याला घरात घ्या. बाबा म्हणला घेणार नाही घरात. काय? माझं ठरलेलं आहे. काय ठरलेलं आहे? जोपर्यंत माझा खाली उतरत नाही तोपर्यंत तुझा मध्ये नेत नाही. तो म्हणला मी उतरतो आणि मग हे उचलतो. मला सांगायचं काय आहे, बापाचं मुलावर प्रेम आहे, पण मुलाचं बापावर आशेल म्हणून सांगता येत. प्रपंचातलं प्रेम हे पुढं जातं, मागं येत नाही. पण परमार्थातलं जे प्रेम आहे ना, देवाचं त्या ठिकाणी भक्तावर प्रेम आहे आणि भक्ताचं त्या ठिकाणी देवावर
देवावर प्रेम आहे. म्हणून माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु ऐसा प्रेम भाव. भगवान परमात्मा भगवत भक्ताच्या प्रेमापोटी त्या भक्ताचा गुरु होतो महाराज गुरु. आणि गुरु हा एवढा महान असतो महाराज, गुरुपेक्षा कोणीच त्या ठिकाणी मोठा नाही. गुरुच्या विरुद्ध लघु शब्द आहे. लघु म्हणजे लहान आणि गुरु म्हणजे मोठा. गुरुपेक्षा कोणीच त्या ठिकाणी मोठा असू शकत नाही. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुशिवाय त्या ठिकाणी कोणीच मोठं नाही. ज्या वेळेस कौरव पांडवाचं युद्ध त्या ठिकाणी अटळ झालं, आपणची देव होय गुरु या याच्यासाठी सांगतोय. कौरव पांडवाचं युद्ध अटळ झालं आणि दोन्ही सैन्य त्या ठिकाणी समोरासमोर येऊन उभं राहिलं. अर्जुन त्या ठिकाणी रथावर बसलेला आहे, भगवान परमात्मा रथ हाकतोय, दोन्ही सैन्य त्या ठिकाणी येऊन उभं राहिलेले आहे. अशा प्रसंगी अर्जुन देवाला म्हणतो, देवा शेनियर मध्ये रथम स्थापयमेच्युत. हे देवा, माझा जो रथ आहे ना तो दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा करा. असं म्हटल्यानंतर भगवान परमात्म्याने रथ हाकला आणि रथ हाकला जो नेऊन उभा केला तो त्या ठिकाणी द्रोणाचार्याच्या समोर नेऊन उभा केला. देवाने थोडी हुशारकी केली. जर त्या ठिकाणी दुर्योधनाच्या समोर जर नेऊन उभा केला असता तर अर्जुनाने दुर्योधनाला पाहिल्याबरोबर लगेच त्या ठिकाणी युद्धाला सुरुवात झाली असती आणि श्रीमद भगवद्गीतेचा जन्म झाला नसता. द्रोणाचार्याच्या समोर रथ उभा केला आणि द्रोणाचार्याला पाहिल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये मोह निर्माण झाला. अरे जेथेची कृपा लाई देवरून तेथेची म्हणे विचारून काय मी भस्मासुर. अर्जुन म्हणे, हे देवा, अरे ज्यांच्याकडून त्या ठिकाणी मी धनुर्धारी अर्जुन बनलो, दीक्षा घेतली, धनुर्धारी त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त केलं आणि त्यांच्यावर आज धनुष्य उचलायचं, त्यांना मारायचं नको, मला हे युद्ध नको, मला युद्ध करायचं नाही. अर्जुनाने रथाच्या खाली उडी मारली, गाडी धनुष्य त्या ठिकाणी खाली ठेवलं, सांगितले याच्यापेक्षा भिक्षा मागता बली, याच्यापेक्षा मी भीक मागीन पण मला त्या ठिकाणी राज्य नको. अरे ज्यांच्यासोबत युद्ध करायचे ते माझे काका आहे, भाऊ आहे, मामा आहे, चुलती आहे, गुरु आहे, अशा सोबत युद्ध करायचं, यांना मारायचं आणि राज्यसुख भोगायचं, हे कुठं त्या ठिकाणी मला पचणार आहे. तेव्हा याच्यापेक्षा मी भिक्षा मागता बली, मी भिक्षा मागेन पण युद्ध करणार नाही. बराच वेळ त्या ठिकाणी अर्जुन बोलत होता पण भगवान परमात्मा काहीच त्या ठिकाणी बोले ना. शहाणे माणसं वेळ प्रसंग आल्याशिवाय बोलत नसतात. देवाने ऐकून घेतलं, बराच वेळ निघून गेला. अर्जुनाच्या लक्षात आलं मी एकटा बोलतोय, भगवान परमात्मा काहीच उत्तर देत नाही. अर्जुनाच्या लक्षात आलं, अर्जुन बोलता 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 देवाला म्हणला, देवा शिष्यस्ते हम विषादी बांधतो प्रपन्नम. हे देवा, मी तुझा शिष्य आहे बरं का. आणि ज्या वेळेस अर्जुनाने देवाला सांगितलं मी शिष्य आहे तुझा, मला काहीतरी ज्ञान दे, त्यावेळेस देवाने आपला देवपणा बाजूला सांगला आणि त्या अर्जुनासाठी गुरु झाला. आपणची भगवान भक्ताच्या प्रेमापोटी आपला देवपणा बाजूला सारतो आणि त्या भक्तासाठी गुरु होतो. गुरु म्हणून जाणते गुरु भरी दे, जेने कृत कार्य होईते, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. गुरु देत ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. आणि म्हणून गुरु त्या ठिकाणी करत असताना जाणून
मनापासून त्या ठिकाणी विचार करून गुरु करावा. भगवान परमात्मा अर्जुनाचा त्या ठिकाणी काय झाला, गुरु झाला. आपणची देव होय गुरु. भगवान परमात्मा प्रेमापोटी भगवत भक्ताचा त्या ठिकाणी गुरु होतो. एवढा भगवान परमात्मा भगवत भक्तावर प्रेम करतो महाराज. एवढंच नाही, आणखी भगवान परमात्मा प्रेमापोटी भगवत भक्तासाठी काय करतो,
त्या भक्तासाठी वासनाही त्या ठिकाणी पूर्ण करतो. एक वेळचा प्रसंग असा घडला, भगवान परमात्मा आणि अर्जुन काम्यकोणामध्ये त्या ठिकाणी फिरण्याकरता गेले. काम्यकोण तिथे गेल्यानंतर अतिशय रम्य ठिकाण, पाणी वाहते, पक्ष्यांचा किलकिलाट आहे, सुंदर 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 त्या ठिकाणी वेली आहे, सुंदर सुंदर फुलं आहेत, असं निसर्गरम्य वातावरण त्या ठिकाणी आहे. आणि अशा ठिकाणी त्या ठिकाणी अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण आहे. अर्जुनाला तहान लागली म्हणून भगवान परमात्म्याला अर्जुन म्हणला, देवा आणि या ठिकाणी थोडं तहान लागले, जरा पाणी घेऊन येता का? भगवान परमात्मा पाणी आणण्यासाठी गेले. अर्जुन त्या ठिकाणी एकटा त्या ठिकाणी झाडाखाली बसलेला आहे आणि अशा त्या निसर्गरम्य वातावरणामध्ये अर्जुनाच्या मनामध्ये सुभद्रेची आठवण झाली की या प्रसंगी जर आता सुभद्रा या ठिकाणी असली तर फार बरं झालं असतं. आणि एवढं मनामध्ये आणलं, बांगण्याचा आवाज झाला. बघितलं तर कोण? सुभद्रा. अगं तू इथं? हो म्हणलं, मी पतिव्रता आहे, तुमच्या मनामध्ये माझी आठवण झाली, मी लगेच त्या ठिकाणी आले. सुभद्रा आली. अर्जुन आणि सुभद्रेचा बराच वेळ त्या ठिकाणी निघाला, वेळ गेला. पण वेळ त्या ठिकाणी जात असताना अर्जुनाने काय केलं, आपल्या पोटातली अंगठी काढली आणि सुभद्रेच्या पोटामध्ये नसता उद्योग त्या ठिकाणी केला. अंगठी काढली, सुभद्रेच्या पोटामध्ये घातली, सांगितलं जा पटकन जा आता या ठिकाणी, देव कधी येतील सांगता येत नाही, लगेच त्या ठिकाणी येतील तर पंचायत होईल, तू इथून निघून जा. सुभद्रा त्या ठिकाणी निघून गेली. इकडनं त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने पाणी घेऊन आले. अर्जुना, अरे तुला तहान लागली होती तर पाणी नको देवा, तहान भागली माझी, आता काही पाण्याची इच्छा राहिली नाही. देव म्हणले मग आता बसायचं का चालायचं? चला आता निघूया. भगवान परमात्म्याने अर्जुन त्या ठिकाणी निघाले, रथामध्ये बसले. भगवान परमात्मा रथ हाकायला लागला, अर्जुन पाठीमागे बसलेला आहे. भगवान परमात्म्याच्या पोटामध्ये अंगठी. रथ हाकताना त्या ठिकाणी भगवान परमात्मा हात पाठीमागे न्यायचे. हातामधली जी अंगठी आहे त्या अंगठीतला खडा अर्जुनाच्या डोळ्यावर चमकला आणि जसा अंगठीचा जो खडा चमकला, अर्जुनाचं लक्ष अंगठीवर गेलं तर ही अंगठी तर आपली आहे, मी त्या ठिकाणी सुभद्रेच्या पोटामध्ये घातली होती. अर्जुनाचे लक्ष देईना. देव म्हणाले, फार आनंद त्या वाटला की नाही? आनंद वाटलाय का? पण कसं आहे, एकदम निसर्गरम्य वातावरण आहे की नाही? एखाद्या वेळेस त्या ठिकाणी डबे घेऊन येऊ. अर्जुन मला डबे घेऊन येऊ खरंय, पण याच्या पोटामधली जी अंगठी आहे ती माझी आहे आणि ही तर मी सुभद्रेच्या पोटामध्ये घातली होती. काय करावं काय करावं म्हणून अर्जुन त्या ठिकाणी विचार करू लागला. आणि त्या ठिकाणी हस्तिनापुरामध्ये आल्यानंतर उडी मारली रथाच्या खाली आणि सुभद्रेच्या महालेमध्ये. सुभद्रा त्या ठिकाणी काय अंगठी दाखव. ती म्हणली, कोणती अंगठी? तो मला झाडाखालची. कोणतं झाड? अरण्यातलं झाड. ती म्हणली, मी कुठं आलीच नाही, मी घरीच आहे. तो म्हणला, मग मी जी अंगठी त्या ठिकाणी घातली त्या बाबाच्या पोटामध्ये जी अंगठी ती मग माझीच आहे. याचा अर्थ भगवान परमात्म्याला विचारावं लागेल, तेव्हा वाईट वाटत नाही ना तुला? हे विचारू का? ते म्हणले, काय झालं? काहीच नाही वाटलं ना तुला? हे विचारू? म्हणले, विचार. म्हणले, तुझ्या पोटामधली जी अंगठी ना देवा, तुला वाईट तर नाही वाटणार ना? देव म्हणले, बोल काय बोलायचंय. म्हणले, तुझ्या पोटामधली जी अंगठी ना देवा ती माझी आहे. देव म्हणले, तुझीच असल, पण देवा हे तुझ्या पोटात कस काय? म्हणले, तूच घातली असल. म्हणलं, मी तर सुभद्रेच्या पोटामध्ये घातली होती. देव म्हणले, मी त्यावेळेला सुभद्रा झालो होतो. मग अर्जुन मला, देवा सुभद्रा तर तुम्ही का होता? त्यावेळी देव म्हणले, एखाद्या प्रिय भक्तासाठी मी त्या प्रिय भक्ताची बायको देखील व्हायला मी मागे पुढे पाहत पडी देह भाव पुरवी वासना, त्या भक्ताची वासना पूर्ण करण्याकरता भगवान परमात्मा वेळ प्रसंगी त्याची बायको देखील होतो. अंती ते आपणा वासिनावे, प्रेमापोटी भगवान परमात्मा त्या भगवत भक्ताला आपल्या जवळ त्या ठिकाणी घेऊन जातो. काय झालं? नामदेवरायाने त्या ठिकाणी वाल्मिक ऋषींना 100 कोटी श्लोकीत त्या ठिकाणी रामायण लिहिलं असं नामदेवरायाने ऐकलं. आणि नामदेवरायाने शपथ घेतली की मी देखील 1 कोटी त्या ठिकाणी अभंग त्या ठिकाणी लिहिणार. आणि भगवान परमात्म्याला सांगितलं, मी त्या ठिकाणी संकल्प केला, 1 कोटी अभंग लिहिण्याचा संकल्प त्या ठिकाणी केला. देव म्हणले, हा नामदेवा, आता हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये आयुष्य फार थोडं आहे, 100 वर्ष आयुष्य आहे. कृतयुग
100 वर्ष आयुष्य. आता देवाला हात जोडून विनंती करायची, देवा आता शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नको. 100 मध्ये त्या ठिकाणी 10 मध्ये 2च पंचवार्षिक होतात. 10 वर्षामध्ये काय करायचं, म्हणून या 10 वर्षामध्ये काही होणार नाही देवा, आता शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नका. नामदेवाला सांगितलं, नामदेवा सर्व त्या ठिकाणी संकल्प केला. 96 कोटी त्या ठिकाणी अभंग लिहिल्या गेले, 4 कोटी अभंग राहिले. नामदेवरायाचा अवतार संपला. नामदेवराय त्या ठिकाणी वैकुंठामध्ये गेले. बऱ्याच दिवस निघून गेले आणि नंतर त्या ठिकाणी कनकाईच्या पोटी नामदेवरायाने त्या ठिकाणी अवतार घेतला. नामा होता वैकुंठासी देव बिंदी दयासी, बोलोबाचा पुत्र होणे आज्ञा देत नारायणे. भगवान परमात्म्याने नामदेवाला आज्ञा केली, नामदेवा आता अवतार घ्या, 4 कोटी अभंग राहिले लिहिण्याचे तेवढे पूर्ण करा. आणि मग नामा सोडणे वैकुंठ आला कनकाईच्या पोटा. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा सांत संप्रदाय सकळाचा येथून या. आणि मग नामदेवरायाने अवतार घेण्याचं ठरवलं. पण देवाला सांगितलं, देवा मी अवतार घेतो खरं, पण जशी बाकी त्यांची प्रेत यात्रा निघते तसं चालणार नाही. राम बोलो काय राम, राम नाम सत्य आहे, तसं माझी प्रेत यात्रा निघता कामा. तुला मला घ्यायला यावं लागेल तर मी अवतार घेतो. देवाने वचन दिलं, हरकत नाही नामा, तुला नेण्याकरता मी येईल. आणि मग जगद्गुरु तुकोबरायाचा अवतार झाला. तुकोबरायांनी अभंग रचना केली. तुकोबरायांचं कार्य त्या ठिकाणी संपलं. आणि मग त्या ठिकाणी तुकोबरायांनी विनंती केली संकाधिकाला, तुम्ही संकाधिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. देवाला निरोप पाठवला संकाधिकाच्या हाताने, जा की मला नेण्याकरता भगवान परमात्म्याला पाठवा. भगवान परमात्मा आले. दशमीच्या दिवशी आले भगवान परमात्मा, दशमीलाच आले. त्या ठिकाणी होळी झाली आणि होळी झाल्यानंतर तुकोबरायाला सांगू लागले, चला आता वैकुंठाला. आणि मग त्या ठिकाणी तुकोबराय वैकुंठाला जाण्याकरता निघाले. तुकोबराय पिंपरीच्या झाडाजवळ आले देऊच्या बाहेर आणि त्या ठिकाणी लोकांना म्हणून आले, चला वैकुंठाला. तर कोणी यायला तयार नाही. आवलीला विचारलं, तुला तरी जाणार का वैकुंठाला? तिने सांगितलं, मला वैकुंठाला यायचं, तुम्हाला जायचं तर तुम्ही जा. कोणीच वैकुंठाला यायला तयार नाही. तुकोबरायाने त्या ठिकाणी काळाच्या माथ्यावर पाय दिला आणि त्या ठिकाणी गरुडावर त्या ठिकाणी जाऊन बसले. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. आणि त्यावेळी अंतकाळी विठू आमाशी पावला, कुणी सहित झाला गुप्त तुका अंती ते आपणा पाशिनावे. पडिदे भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशिनावे. भगवान परमात्म्याने तुकोबरायाला शेवटी त्या ठिकाणी आपल्या जवळ घेऊन गेले. एवढं भगवान परमात्मा भगवत भक्तावर प्रेम करतो. एवढंच नाही, भगवत भक्त जीवन जगत असताना त्या भगवत भक्ताच्या जीवनामध्ये एखादं जर संकट येत असेल तर भगवान परमात्मा त्या भक्ताच्या मागाने पुढे उभा राहून त्या भक्ताचं संकट दूर करतो. आपण एवढंच नाही, योग क्षमा त्यांची जाणी जड भारी, वाट दावी करी धरोनिया. एखाद्या भक्ताच्या जीवनामध्ये जर योग येत नसेल तर भगवान परमात्मा त्या भक्ताच्या जीवनामध्ये योग आणून देतो आणि आणलेला योग चिरकाळ त्या ठिकाणी टिकवून
ठेवतो. अप्राप्तस्य प्राप्ती योग, हा अप्राप्त गोष्ट प्राप्त होणं याला योग म्हणतात. आणि प्राप्तस्य परिपालनम क्षमा, हा प्राप्त झालेली गोष्ट चिरकाळ टिकून राहणं याला क्षेम म्हणतात. याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. देवा तुझा आम्हाला विसर झालेला, आठवण झालेला आहे, आता फक्त विसर होऊ नये याची त्या ठिकाणी मागणी केली. जीवनामध्ये योग येणं आणि क्षेम होणं हे त्या भगवान परमात्म्याच्या हातात आहे. म्हणून योग क्षम त्यांची जाणी जड भारी. भगवान परमात्मा अशा भक्तासाठी योग आणि क्षेम दोन्ही त्या ठिकाणी जाणतात. जीवनामध्ये योग येणं फार अवघड आहे आणि आलेला योग चिरकाळ टिकून राहणं हे त्याच्यापेक्षा अवघड आहे. कठीण योगावनी क्षम व मलिया हो क्षम, त्या ठिकाणी आलेला योग चिरकाळ टिकून राहणं याच्यासाठी फार त्या ठिकाणी टिकणं महत्वाचं आहे. म्हणून योगक्षम त्यांची जाणी जड भारी, वाट दावी करी धरोनिया. आणि एखादा भक्त जर त्या ठिकाणी कर्तव्य विमुख होत असेल, जसा अर्जुन कर्तव्य सोडून त्या ठिकाणी निघून जात होता, त्या अर्जुनाला योग्य रस्त्याला लावण्यासाठी भगवान परमात्म्याने श्रीमद भगवद्गीता सांगितली, योग्य रस्त्याला लावलं. म्हणून वाट दावी करी धरोनिया. शास्त्रामध्ये बिल्वमंगळ याची कथा अशी येते. बिल्वमंगळ हा सकाम पुरुष पत्नीच्या उद्देशाने त्या ठिकाणी घर सोडलं आणि भगवान परमात्म्याच्या ओढीसाठी निघाला. इच्छा भगवान परमात्म्याची भेट झाली पाहिजे. गाव सोडलं, अरण्य लागलं, अरण्य निघालं, गाव लागलं. गावाच्या नदीच्या काठी 2-4 महिला त्या ठिकाणी पाणी भरत होत्या. त्या महिलांमध्ये एक रूपवान स्त्री त्यांनी बघितली आणि त्या स्त्रीच्या पाठीमाग माग 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 जात तिच्या घरापर्यंत गेला हा बिल्वमंगळ. कोण आपल्या पाठीमागे येते म्हणून पाठीमागे बघितलं, वाड्यामध्ये कोणीतरी त्या ठिकाणी दारात येऊन उभं राहिलंय. आवाज दिला, माझ्या पाठीमागे कोणीतरी आलंय, समाचार घ्या, त्याचा काय त्याचं म्हणणं विचारा. आणि जेव्हा तिचा मालक बाहेर आला, विचारलं कोण आपण, काय पाहिजे तुम्हाला. भानावर आले बिल्वमंगळ. सांगितलं ज्याच्यासाठी निघालो होतो त्याचा विसर पडला आणि या पायाने इथपर्यंत आणलं. कोणाचा गुन्हा आहे, कोणाला शिक्षा करावी, पायानं गुन्हा केला म्हणावं तर पाय विठोबाच्या दर्शनासाठी निघाले. गुन्हेगार डोळे आहेत, डोळ्याने रूप पाहिलं आणि म्हणून इथपर्यंत या ठिकाणी आलो. सांगितलं माय बाप 2 दाबणं पाहिजे. दाबण आपण पोते शिवतो ते दाबण, 2 दाबणं पाहिजे. कशासाठी लागतंय मला. त्याला वाटलं त्या घरामालकाला असं वाटलं काही लागत असेल, शिवायचं असेल याला म्हणून मागत असेल. 2 दाबणं घेतले हातामध्ये, त्या ठिकाणी दाबणं घेतले आणि दोन्ही दाबणं त्या ठिकाणी आपल्या डोळ्यामध्ये खुपसले, दोन्ही बुबळं त्या ठिकाणी बाहेर काढले. सांगितलं झालं माझं काम. बिल्वमंगळ पुढे निघाला. पुढे त्याचं नाव सूरदास पडलं. पुढे निघाले, गाव संपलं, अरण्य लागलं, दरीचा रस्ता लागला. आता काही क्षणामध्ये त्या ठिकाणी हा सूरदास आता दरीमध्ये कोसळणार. त्या दरीमध्ये कोसळणार एवढ्या क्षणी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने आवाज दिला, ओ बाबा जाऊ नका, तिकडे दरी आहे. बिल्वमंगळ सूरदास विचार करतायत, 1 दिवस झाला मी रस्त्यानं चालतोय, पक्षाचा आवाज आला नाही, कोणाचा माणसाचा आवाज आला नाही. ज्या अर्थी या ठिकाणी कोणाचा आवाज आलाय, ज्या अर्थी आवाज आहे तो ज्या अर्थी भगवंत असला पाहिजे. बिल्वमंगळ परत त्या ठिकाणी रस्त्यानं चालू लागले. आवाज सांगितलं बाबा, वारकरी बाबा जाऊ नका पुढे, फार मोठी दरी आहे, पडाल. तरी त्या ठिकाणी बिल्वमंगळ थांबत नाही, पुढे पुढे निघाले. भगवान परमात्मा जवळ आले, बिल्वमंगळाचा हात धरला आणि त्या बिल्वमंगळाला अलीकडे ओढलं. आणि ज्यावेळेस आधाराचा हात त्या ठिकाणी बिल्वमंगळाचा हात, सूरदासाचा हात भगवंतानं धरलं, त्या सूरदासाने भगवंताचा हात धरला. आणि मग त्या ठिकाणी देव म्हणतात हात सोडा माझा. रस्त्याला लावलं बिल्वमंगळाला, सूरदासाला सांगितलं हात सोडा, मला जायचंय, मी गुराखी आहे. माझी त्या ठिकाणी गुरं दुसरीकडे निघाले. त्यावेळेस बिल्वमंगळ म्हणतो सूरदास नाही, तुम्ही देव आहात. देव म्हणले मी देव नाही, मी गुराखी आहे, तुम्ही देव आहात. बिल्वमंगळ म्हणतात तुम्ही देव आहे. भगवंत ऐकायला तयार नाही. देवाने त्या बिल्वमंगळाच्या हाताला झटका मारला आणि बाजूला जाऊन उभे राहिले. बिल्वमंगळ म्हणू लागले हात छोड़ कर जात है दुर्बल जानत मोय, हृदय शब्द जाओगे तब सबल कहूंगा तोय देवा. अरे माझ्या आंधळ्याच्या हाताला झटका मारून काय जाताय, माझ्या हृदयातून जाऊन दाखवा, तेव्हा तुम्हाला मर्द पुरुषार्थी समजेल. मला सांगायचं एवढे भगवान परमात्म्याने त्या सूरदासांना योग्य रस्त्याला लावले. वाट दावी करी धरून
दुःख दूर करतो. त्या भगवत भक्ताच्या जीवनामध्ये योग येत नसेल तर योगक्षेम त्या ठिकाणी आणून देतो, किंबहुना त्या भक्ताला योग्य रस्त्याला लावतो. तुकोबरे म्हणतात, या माझ्या बोलण्यावर जर कोणाला विश्वास नसेल आकाशी सदैव वाजवण्याचा प्रयत्न करतो. आवडल्यास ते आपल्या काळी सांगतात.
पडे देह भाव पुरवे वासना अंतिते आपण पासी नव्हे. भगवान परमात्मा भगवान भक्तावरच नितांत प्रेम करतो असा विषय त्या ठिकाणी तुकोबराने या अभंगामध्ये सांगितला. या माझ्या बोलण्यावर जर विश्वास नसेल तर पहावे पुराणी विचारोणी. पुराण 18 पुराण आहेत. मध्वयम भद्वयम भद्रय चतुष्टयम नाली बाली पुराणानी मुस्कम गारुडमेवच. 18 पुराण हेच त्या ठिकाणी सांगतात की भगवान परमात्मा भगवत भक्तावर नितांत त्या ठिकाणी प्रेम करतो असा विषय या ठिकाणी अभंगामध्ये झाला. हा अभंग तुकोबरांचा भगवान परमात्म्याने जशी बुद्धी दिली त्याप्रमाणे सोडवण्याचा प्रयत्न केला. या कीर्तनासाठी उत्कृष्ट गायनाचार्य कीर्तनकार गुणीजन मृदंगाचार्य त्या ठिकाणी आहेत. सुंदर त्या ठिकाणी सनई आपण श्रवण केली. फार आनंद त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आनंद त्या ठिकाणी वाटला. माझ्या समोर आलेले माझे परममित्र सप्तशृंगी बँकेचे मॅनेजर राजूभाऊ कोठाळे त्या ठिकाणी आहेत. सपत्नी मी त्या ठिकाणी इथं आलेलो आहे. माझे माम सासरे या ठिकाणी आहेत वानखेडे. त्यांनी आग्रह केला म्हणून सहकुटुंब येण्याचा योग या ठिकाणी आला. परिवार त्या ठिकाणी घेऊन आलो ते या ठिकाणी माझ्यासोबत आलेले. तुम्ही सर्व गावकरी मंडळी या ठिकाणी उत्कृष्ट त्या ठिकाणी निवेदन त्या ठिकाणी आहे. भव्य दिव्य मंडप बसण्याची सिस्टम एकदम सुंदर आहे. आनंद वाटला. एकदम भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्त श्री संत सौदा बाबांच्या वर्धापना दिनाच्या निमित्तानं धर्मबीज अखंड हरिनाम सप्त ज्ञानेश्वरी पारायण भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. माझ्याही भाग्यामध्ये ही सेवा या ठिकाणी प्राप्त झाली. भगवान परमात्म्याने जशी बुद्धी दिली त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला. आपल्या गावचे भूमिपुत्र आपले प्रदीप महाराज